हॅलो एव्हरीवन. आज आपण FY BCom फायनान्शियल अकाउंटिंग सेमिस्टर 2 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 इन्शुरन्स क्लेम मेथडचं नाव आहे लॉस ऑफ प्रॉफिट, प्रॉब्लेम नंबर 3, पेज नंबर 2.44 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. सुखदया ट्रेडर्स सुरत होल्ड अ लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ क्लेम अंडर अ लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीच्या मेथडनी अमाऊंट ऑफ क्लेम फाइंड करायचं आहे. खाली इन्फॉर्मेशन दिली. द अकाउंट आर प्रिपेअर्ड ॲन्युअली ऑन 31 डिसेंबर म्हणजे 31 डिसेंबरला त्यांचं इयर क्लोज होणार आहे. म्हणजे स्टार्ट कधी होईल 1 जानेवारी, संपणार कधी 31 डिसेंबरला. द नेट प्रॉफिट प्लस इन्शुर्ड स्टँडिंग चार्जेस फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2023 अमाऊंटेड टू ₹5 लाख. म्हणजे प्रॉफिट प्लस म्हणजे आपण जेव्हा ग्रॉस प्रॉफिट रेट काढतो तेव्हा त्याचा फॉर्म्युला काय आहे तर नेट प्रॉफिट प्लस स्टँडिंग चार्जेस. तर त्याने प्लस करून आपल्याला दिलेला आहे नेट प्रॉफिट प्लस लिहिले बघा इथं प्लस स्टँडिंग चार्जेस असं मिळून दोन्ही मिळून ₹5 लाख हे एक्सपेन्सेस आहेत. म्हणजे नेट प्रॉफिट प्लस स्टँडिंग चार्जेस दोघं मिळून ₹5 लाख आहेत. फायर ऑकर ऑन 13 एप्रिल 2024 म्हणजे जी आग लागलेली आहे ती कधी लागली बघा 13 एप्रिल 2024. आता इथं लक्षात घ्या की आग लागल्याचा जो पिरियड आहे तो आपल्याला इथं दिलेला आहे 13 एप्रिल 2024. द पिरियड ऑफ इंडेनमेंट वॉज 6 months. आता इथं आपल्याला असं सांगितलेलं आहे की 6 महिन्याचा हा काय आहे म्हणजे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो विमा कंपनीकडून आपल्याला नुकसान भरपाई 6 महिन्याच्या आत मिळणार आहे. तर त्याला म्हणतो आपण इंडेमनिटी पिरियड. तर तो आहे 6 months. आग कधी लागलेली आहे 13 एप्रिल 2024ला. तर ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर इथून पुढं म्हणजे जिथं तुमची आग लागते ते इयर जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे. आग लागल्याची तारीख बघायची आहे किती आहे तर 13 एप्रिल 2023 आहे. ही डेट ऑफ फायर आहे हे लक्षात ठेवा. तर आपल्याला इयर जे आहे ते कॅल्क्युलेट करताना ते कामाला येईल. तर हे डिसलोकेशन पिरियड तुम्ही कसं काढाल बघा 13 एप्रिलपासून कुठपर्यंत जायचं आहे तर 6 months. एप्रिलच्या पुढं जावा. एप्रिल 30 एप्रिल आहे. एप्रिल सोडा. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 6 महिने येणार आहेत. ऑक्टोबरपर्यंत तुम्ही जाणार आहात. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. ऑक्टोबरची तारीख किती असणार आहे तर 31 ऑक्टोबर 2023. इथपर्यंत हा तुमचा डिसलोकेशन पिरियड आहे. डिसलोकेशन पिरियड म्हणजे किती तर 30 एप्रिल ते 31 ऑक्टोबरपर्यंतचा हा जो तुमचा डिसलोकेशनचा पिरियड आहे. तर लक्षात ठेवायचं की ह्या तारखेचे जे सेल्स दिले असतील तर ते तुमचे डिसलोकेशन पिरियडचे सेल्स आहेत हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे द सेल फॉर द इयर एंडेड 13 एप्रिल 2024 वेअर 14 लाख. आता बघा ह्यात जिथं तुमची इथं काय सांगितलेलं आहे फायर ऑकर हां इथं 23 नाही 24 आहे 24. तर 2024 13 एप्रिल 2024ला आग लागलेली आहे. 6 monthsचा हा तुमचा इंडेमनिटी पिरियड आहे म्हणजे नुकसान भरपाई मिळवण्याचा कालावधी 31 ऑक्टोबर 2024 आहे. हे जे 6 महिन्याचा पिरियड आहे ह्याला डिसलोकेशन पिरियड म्हणायचं आहे. आणि असा सेम आपण बघायचा आहे प्रिव्हियस इयरला की तो किती असेल बघा 13 एप्रिल 2023 टू इथपर्यंत असेल 31 ऑक्टोबर 2023. हा तुमचा आहे हा करस्पॉन्डिंग पिरियड आहे. म्हणजे ह्याच्या अगोदरचा आग लागल्याचा कालावधी आहे. आग लागण्याच्या अगोदरचं वर्ष. ऑगस्ट अँड सप्टेंबर
हे तुमचं आग लागण्याच्या अगोदरचं वर्ष आहे, म्हणजे हे करस्पॉन्डिंग पिरियड आहे आणि हे डिसलोकेशन पिरियड आहे. त्याच्यानंतर हे जे सेल्स दिलेले आहेत बघा, इथं दिलं आहे द सेल्स फॉर द इयर एंडेड 13 एप्रिल 2024 वेअर 14,000 आणि पुढं दिलं आहे फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2023. आता इथं नीट बघा, आपण जे प्रिवियस इयरचे सेल्स असतात ते आपण कशाला कोणत्या कॅल्क्युलेशनला घेतो, तर ग्रॉस प्रॉफिट काढताना जे पण सेल्स घेतो ते प्रिवियस इयरचे घेतो. तर आता इथं 2 इयर दिलेले आहेत. एक आहे फर्स्ट, किती आहे तारीख बघू द्या थांबा, 13 एप्रिल 30 एप्रिल 2024. तर हे काय आहे, आपलं आग लागल्याचं इयर आहे. इथं बघा ह्या तारखेला तुमच्या आग लागलेली आहे. ह्या आग लागल्याच्या इयरचे सेल्स असतात ते आपण इन्शुरन्स कवर काढण्यासाठी घेतो. आणि इथं दिलेलं आहे प्रिवियस इयरचे बघा, हे 2023चे. इथं एक तारीख आहे 31 डिसेंबर 2023. ह्याचे एक सेल्स आहेत. तर हे 23 हे प्रिवियस इयर आहे आणि 24 हे तुमचं फायरचं इयर आहे. तर ह्याला तुम्ही म्हणू शकता प्रिवियस इयर. आणि हे आहे तुमचं करंट इयर, की आग लागल्याचं इयर आहे हे करंट इयर. तर ह्याचे सेल्स आहेत किती आहेत बघा, ह्याचे सेल्स आहेत 14 लाख, 14 लाख ह्याचे सेल्स आहेत. आणि ह्याचे सेल्स आहेत हे 12,50,000 हे सेल्स आहेत. तर ही आपल्याला इन्फॉर्मेशन दिली. तर आता बघायचं आहे की करंट इयरचे जे सेल्स असतात ते सेल्स कुठे येतात, तर तुम्ही इन्शुरन्स कवर काढण्यासाठी येतात. प्रिवियस इयरचे सेल्स आपण कुठे घेतो, तर ग्रॉस प्रॉफिट रेट फाईंड करण्यासाठी ह्या सेल्सचा तुम्हाला यूज करायचा आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, तर पुढं आपण अजून रीड करूया. द सेल्स ड्युरिंग द पिरियड ऑफ डिसलोकेशन. आता डिसलोकेशनचे तर पिरियडचे सेल्स दिलेले आहेत, ते आहेत 2 लाख रुपीज. अँड फॉर द करस्पॉन्डिंग पिरियड इन द प्रोसिडिंग इयर्स वेअर ₹4,50,000. हे ऑलरेडी करस्पॉन्डिंग पिरियडचे सेल्स तुम्हाला दिलेले आहेत, त्यामुळे फाईन करायची गरजच नाही आहे. त्याच्यानंतर दिलं आहे द एक्सपेन्सेस इनकर्ड टू मिटिगेट लॉस वॉज ₹20,000. म्हणजे इथं काय सांगितलं, इनकर्ड झाला जेव्हा पण आग लागली आणि आग लागल्यानंतर जो नुकसान झालं त्यावेळेस तुमचं काय झालेलं आहे, प्रॉफिटमध्ये वाढ, प्रॉफिटच्या एक्सपेन्सेसमध्ये, म्हणजे प्रॉफिट मिळवण्यासाठी जो तुम्ही प्रयत्न करत असाल, म्हणजे तुम्ही जे एक्सपेन्सेस कमी करण्याच्या ऐवजी ते जास्त झालेले आहेत. एक्सपेन्सेस काय झालेले आहेत, इनकर्ड झालेले आहेत, म्हणजे वाढलेले आहेत. किती झालं, तर 20,000 रुपीजचा तुमचा काय झाला, म्हणजे एक्सपेन्सेस जास्त झालेले आहेत. तर एक्सपेन्सेस हे जास्त झालेले आहेत हे लक्षात ठेवा. पुढं लिहिलेलं आहे द सेविंग इन इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस ड्यू टू फायर अमाऊंटेड टू ₹5,000. म्हणजे इथं असं सांगितलं आहे की जेव्हा पण आग लागलेली होती तेव्हा जे स्टँडिंग चार्जेस होते ते काय केलेले आहेत, तुम्ही वाचवलेले आहेत, सेव्ह केलेले आहेत ₹5,000. म्हणजे हे तुमचा फायदा झालेला आहे. तर वाचवलेत तुम्ही, 5,000 रुपये खर्च तुम्ही वाचवलेला आहे. आणि द अमाऊंट ऑफ पॉलिसी वॉज ₹4 लाख. तर ही झाली आपली इन्फॉर्मेशन. आता आपण क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. तर ह्या क्वेश्चनमध्ये इन्फॉर्मेशन स्पष्ट दिलेले आहेत. तर आता आपण इथं बघायचं आहे, पहिलं काय करतो आपण, तर शॉर्ट सेल, कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल. पहिलं काय घेतो आपण, तर करस्पॉन्डिंग पिरियड. आता मी इथं करस्पॉन्डिंग पिरियड काढलेला आहे. तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही डेट पण लिहू शकता. मग मी इथं ब्रॅकेटमध्ये लिहिते. नाही जर तुमच्या लक्षात आलं, तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल. माझ्या लक्षात आलेलं आहे 13 एप्रिल 2023 टू 31 ऑक्टोबर 2023. तर मी आहे तीच लिहिणार आहे. 13 एप्रिल, बुकचा विचार करू नका, 2023 टू 31 ऑक्टोबर
2023 हा करस्पॉन्डिंगचा पिरियड आहे. सेल्स दिलेले आहेत त्याचे 4,50,000. बुकमध्येच आपल्याला दिलेले आहेत 4,50,000. त्याच्यातून लेस करणार आहोत डिसलोकेशन पिरियड. डिसलोकेशन पिरियड आहे 13 एप्रिल 2024 टू 31 ऑक्टोबर 2024. इथपर्यंत हा डिसलोकेशनचा पिरियड आहे. सेल्स आहे 2 लाख. लेस करा बघा खाली किती येईल 2,50,000. हे तुमचे शॉर्ट सेल आहेत. शॉर्ट सेल्स. आता आपल्याला दुसरं कॅल्क्युलेशन करायचं आहे ग्रॉस प्रॉफिट रेट. ह्याच्यामध्ये आपण काय करतो, ह्याचा फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट प्लस स्टँडिंग चार्जेस डिवाइड बाय प्रीवियस इयर सेल्स, सेल ऑफ प्रीवियस इयर इंटू 100. आता नेट प्रॉफिट प्लस हे आपल्याला इथं दिलेलं आहे 5 लाख. ॲज इट इज लिहूया आपण 5 लाख, कारण दोघांचे टोटल दिलेले आहे. प्रिवियस इयर सेल आपण इथं लिहिलेलं आहे बघा. प्रिवियस इयरचे सेल्स किती आहे तर 12,50,000. 12,50,000 इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट रेट किती येतोय बघूया आपण. 5 लाख डिवाइड बाय 12,50,000 इंटू 100. 40% हा आहे तुमचा ग्रॉस प्रॉफिट रेट. ग्रॉस प्रॉफिट रेट म्हणजे तुम्हाला समजवण्यासाठी सांगते, माहिती असावं म्हणून. जर समजा तुम्ही 100 रुपयाला एखादी वस्तू विकली तर त्याच्यामधला 40% तुमचा हा प्रॉफिट आहे. हा प्रॉफिट आहे, ही सेलिंग प्राइस आहे. जर 100 रुपये तुमची विक्री असेल तर 40 रुपये तुमचा प्रॉफिट आहे. म्हणजे तुमची खरेदी कितीला असेल तर 60 रुपये ही तुमची कॉस्ट प्राइस आहे. म्हणजे तुम्ही खरेदी कितीला केला 60 रुपये, 60 रुपीजला प्रॉफिट घेतला 40 रुपीज आणि विकला 100 रुपीजला. म्हणजे आपला फॉर्म्युला असतो सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. म्हणजे आपल्या लक्षात आलं की आपण पॉलिसीचं नाव काय आहे तर लॉस ऑफ प्रॉफिट. प्रॉफिट शोधायचा आहे किती झाला, म्हणून इथं आपण पहिलं काढलं ग्रॉस प्रॉफिट रेट 40%. त्याच्यानंतर आपण लॉस काढूया. लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल, लॉस ऑन प्रॉफिट, लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल, ऑन सेल्स. आता लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स. तर इथं कसं काढायचं आहे की हा जो तुमचा प्रॉफिट ग्रॉस प्रॉफिट रेट आणि हे जे शॉर्ट सेल्स आहेत ह्या दोघांचे इंटू करायचं आहे. आपण इथं लिहिणार आहोत इज इक्वल टू 40% इंटू शॉर्ट सेल. %40 म्हणजे इथं कसं आहे बघा 40% म्हणजे 40/100 आहे आणि इंटू शॉर्ट सेल आहे 2,50,000. हे असं कॅल्क्युलेशन आहे. ह्या झिरोला हा झिरो गेला, ह्या झिरोला हा झिरो गेला, 25 चोक 100. 1 2 3 1 2 3 म्हणजे 1 लाख रुपीज आलेला आहे लॉस. म्हणजे आपल्या प्रॉफिटचं नुकसान किती झालं तर 1 लाख रुपयाचा प्रॉफिट आपला आग लागल्यामुळं नुकसान झालेलं आहे 1 लाख रुपयाच्या प्रॉफिटचं.
त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे. आता ह्या क्वेश्चनमध्ये काय सांगितले बघा, आता प्रॉफिट झाला 1,00,000 रुपये, पण तुम्हाला काय सांगितलेलं आहे की तुम्हाला आग लागली त्यावेळेस एक्सपेन्सेस इनकट झालेत, वाढलेले आहेत. 2,000 रुपयांनी लॉस वाढला, कारण तुमचे खर्च वाढला म्हणजे लॉस वाढला. म्हणून हा जो लॉस आहे ह्याच्यात हे 20,000 रुपये ॲड करायचे आहेत. पहिलाच 20,000 रुपयाचा लॉस झाला आणि जेव्हा आग लागली तेव्हा तुमच्या एक्सपेन्सेसमध्ये पण 20,000 रुपयाची वाढ झालेली आहे. म्हणून आपण इथं खाली कॅल्क्युलेशन करणार आहोत. ह्याला नाव आहे लॉस ऑफ प्रॉफिट. हे काय आहे? लॉस ऑफ प्रॉफिट. मग इथं लिहिणार आहे मी लॉस ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू 1,00,000 रुपीज. किती आहे? 1,00,000 रुपयाच्या प्रॉफिटचं नुकसान झालं. प्लस त्याच्यामध्ये काय झालं तर इन्क्रीज इन एक्सपेन्सेस ॲड करायचे आहेत आपल्याला. किती वाढलेत तर 20,000 रुपये वाढलेत, म्हणून आपण 20,000 रुपये ह्याच्यामध्ये ॲड केलं. अमाऊंट आली 1,20,000. आता पुढं अजून एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याने असं सांगितलं आहे की सेव्ह केले तुम्ही, सेविंग इन इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस ड्यू टू फायर अमाऊंटेड टू ₹5,000. म्हणजे 5,000 रुपीज तुम्ही वाचवलेत, म्हणजे तुमचं काय झालं? नुकसान कमी झालं. म्हणून त्याला आपल्याला लेस करायचे आहेत. बघा, नुकसान झालं किती तुमचं? 1,20,000 रुपयाचं, त्यातलं 5,000 रुपयाचा तुमचा फायदा झाला, कारण तुम्ही खर्च तो वाचवलेला आहे. म्हणून इथं लिहायचं आहे सेविंग इन स्टँडिंग चार्जेस. अमाऊंट आहे 5,000. हे प्लस केलं, हे लेस करतोय, लेस केल्यानंतर येईल 1,15,000. तर हा आहे तुमचा लॉस ऑफ प्रॉफिट. हा आहे तुमचा, देअरफॉर ह्याला म्हणू आपण लॉस ऑफ प्रॉफिट. हा तुमचा प्रॉफिटमधला एवढा लॉस झाला, एवढ्या प्रॉफिटचा लॉस झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत तर ॲव्हरेज इन्शुरन्स कवर काढणार आहोत. त्याला नाव आहे ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज. ॲव्हरेज क्लॉज. तर आता ॲव्हरेज क्लॉज आपण कसा काढणार आहोत तर इन्शुरन्स कवर रिक्वायर्ड इज इक्वल टू, आपल्याला किती महिन्याचे सेल्स घ्यायचे आहेत आपण इथं लिहिलंय बघा. हे जे करंट इयरचे सेल्स आहेत ते घ्यायचे आहेत. म्हणून इथं आपल्याला लिहायचं आहे की किती पर्सेंट आहेत आपला ग्रॉस प्रॉफिट रेट? 40%. मग इथं लिहायचं आहे 40% ऑन द सेल फॉर 12 months ending on the date of fire. डेट ऑफ फायर. म्हणजे बघा इथं आपण कॅल्क्युलेशनमध्ये जिथं आग लागल्याचा जो कालावधी आहे, किती तारखेला आग लागली तर 30 एप्रिल 2024ला का 23ला? 23ला नाही तर 24ला. म्हणून काय करायचं आहे, हा तुमचा जो पिरियड आहे हा तुमचा इथं येईल. तर 40% ऑफ ह्याच्यावर काढायचं आहे. अमाऊंट आहे त्याची 14 लाख. इथं लिहिलंय पण आपण बघा, करंट इयरचे आहे 14 लाख. तर 14 लाखावर किती काढायचं आहे? 40% ऑन सेल्स. म्हणून इथं लिहिणार आहोत आपण 40% इंटू 14 लाख, 14 लाख. आपण कॅल्सीवर कॅल्क्युलेशन करूया. 5 इंटू 40%, 5,60,000. म्हणजे विमा कवर किती आहे तर 5,60,000 हे इन्शुरन्स कवर आहे. त्याला तुम्ही इथं म्हणू शकता इन्शुरन्स कवर.
एवढ्याचा आहे. मग आपल्याला क्लेम किती मिळणार, म्हणजे कवर एवढं आपल्याला कवर दिलेलं आहे, संरक्षण दिलेलं आहे की तुम्हाला 5,60,000पर्यंत जर लॉस झाला तर आम्ही तुम्हाला काय करू, नुकसान भरपाई देऊ, असं आपल्याला सांगितलेलं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, क्लेम फाइंड करायचं आहे. क्लेम इज इक्वल टू अमाऊंट ऑफ पॉलिसी किंवा पॉलिसी अमाऊंट. डिवाइड बाय हे जी इन्शुरन्स कवर रिक्वायर्ड आहे ते करायचं आहे. इंटू आपल्याला जो लॉस झालेला आहे तो घ्यायचा आहे, हा लॉस ऑफ प्रॉफिट. पॉलिसीची अमाऊंट आपल्याला दिली इथं बघा 4 लाख. आपण इथं काढूया ह्या पेजवर. 4 लाख पॉलिसीची अमाऊंट आहे. नुकसान कवर किती आहे, विमा कवर आहे 5,60,000. इथं आहे बघा 5,60,000 हा विमा कवर आहे. आणि इंटू लॉस किती झालेला आहे, लॉस ऑफ प्रॉफिट आहे 1,15,000. आता आपण ते कॅल्सीवर काढून बघूया. 4 लाख 4 लाख डिवाइड बाय 5,60,000 इंटू 1,15,000. 82,000 किती, थांबा अमाऊंट आपण व्यवस्थित लिहून घेऊया मग कळेल आपल्याला. 82,1428 1 परत एकदा करून बघते थांबा. 4 लाख 1 2 3 4 5 डिवाइड बाय 5,60,000 इंटू करणार आहोत आपण 1,15,000. 1 2 3 तर अमाऊंट आलेली आहे 42,000 आली बघा. 42,142 पॉईंट आहे इथं 857. तर आपण ह्याला कन्वर्ट करूया, कारण पॉईंटच्या पुढं 8 आहे म्हणजे तो कन्वर्ट होईल. म्हणजे इथं येईल 82143 एवढी तुम्हाला अमाऊंट क्लेम मिळणार आहे. म्हणून ह्याला आपण म्हणू अमाऊंट ऑफ क्लेम इज इक्वल टू रुपीज 82,143. मग इथं लिहूया आपण इन्शुरन्स claim will be rupees 82,143. claim is equal to rupees 82,143. तर इथपर्यंत मी हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करून दिलेला आहे. हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.